नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आपण घेऊन येत असतो आणि जर तुम्हालाही असे अपडेट्स वेळच्या वेळी पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली जे बेल बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन वेळच्या वेळेत येईल. आणि तुमच्या 5 मित्रांना सुद्धा सांगा की चॅनलला सबस्क्राईब करायला. विद्यार्थी मित्रांनो, आजचा अपडेट आपण जे घेऊन आलेलो आहे तुम्हालाही माहिती आहे की नवी मुंबई किंवा ज्याला आपण स्पेसिफिकली NMMC म्हणतो, ओके, तर त्यांच्या ज्या भरती आहे त्याच्याशी रिलेटेड हे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे. कनिष्ठ अभियंता किंवा ज्युनियर इंजिनियर हे पद जी ऍडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेली होती त्याच्यामध्ये अपडेट झालं आणि जागा वाढल्यात आणि त्यांनी स्पेसिफिकली या पोस्टसाठीची जी एक्झाम आहे, कारण TCS ही एक्झाम घेणार आहे, तर त्यांनी त्याच्यामधला सिलेबस सुद्धा डिक्लेअर केलेला आहे. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नवी मुंबई मनपा भारतीमध्ये जे जेई सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत तर जेई पोस्टसाठी ऑफिशियल सिलेबस काय आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे आपण गो थ्रू करणार आहे आणि शेवटची तारीख काय आहे. त्याच्यामुळे जागा वाढल्यात. अगोदर त्या 35 होत्या, आता त्या वाढलेल्या आहेत जागा. त्याच्यामुळे बिलकुल ज्यांनी फॉर्म अजूनही भरलेले नाहीत त्यांनी पटापट फॉर्म भरायचे आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई भरतीची जी जाहिरात आलेली होती 27 मार्चला, ओके, तर ती जी ऍडव्हर्टाइजमेंट होती त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं होतं आपली जी इम्पॉर्टंट आपल्यासाठीची जी महत्वाची पोस्ट होती ती होती ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, बरोबर आहे. आणि हे जे पद आहे हे S14 या कॅटेगरीचं किंवा पे लेवलचं पद आहे आणि 38,600 ते 1,22,800 हा त्याचा पे बँड आहे किंवा वेतन श्रेणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ अभियंता या पदासाठीचे हे अर्ज मागवले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या फॉर्म फिलिंगच्या डेट दिल्या होत्या तर सगळ्यात पहिल्यांदा ऑलरेडी फॉर्म फिलिंग जी सुरू झालेली होती ती 28 मार्चला सुरू झाली होती. ओके, आणि शेवटची तारीख जी त्यावेळेस दिलेली होती तीच अजूनही आहे आणि तुमची फॉर्म फिलिंगची जी शेवटची तारीख आहे ती आहे 11 मे रात्री 11:55 विद्यार्थी मित्रांनो, अजूनही चान्स गेलेला नाही. ज्यांनी फॉर्म भरलेला नव्हता, ओके, ज्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स नव्हते म्हणून फॉर्म भरला गेला नाही, काही कॅटेगरीचे विद्यार्थी असेल, NCLचा प्रॉब्लेम असेल किंवा कुठल्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी लक्षात ठेवा 11 मे पर्यंत तुम्हाला ह्या फॉर्म भरता येणार आहे. ओके, हॉल तिकीट तुम्हाला साधारणतः 8 दिवसा अगोदर मिळणार आहे, ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होईल तुम्हाला एक्झामच्या अगोदर. अजूनही डेट कुठली नाही आणि ऑनलाईन जी एक्झाम आहे ती एक्झामिनेशन कधी होईल याचं सुद्धा त्यांच्या वेबसाईटवरती, ऑथेंटिक वेबसाईटवरती तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळेल. त्याच्यामुळे आजची तारीख 8 आहे, अजूनही काही दिवस बाकी आहे आपल्याला फॉर्म भरायला. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला 35 जागा आहेत त्या काय भरायच्यात, तर आता ज्या जागा वाढलेल्या आहेत त्याचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे. ओके, आणि फी नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे काय आहे. तर याच्यामध्ये जे जागा वाढी बाबतचं जे स्पेसिफिक सर्क्युलर आलं होतं, एक शुद्धीपत्रक आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रिक्ट मेन्शन केलं होतं, कारण आपल्याला माहिती आहे अगोदर ह्या जागा होत्या फक्त 35. ओके, तर त्यांनी एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे 29/4 एप्रिलला आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलं होतं की जाहिरातीतील अनुक्रमांक 2 कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रुप C म्हणजे ज्युनियर इंजिनियर हे जे पद आहे याच्यामध्ये जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. ओके, त्याबाबतचं हे शुद्धीपत्रक आलं होतं. हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकलेलं आहे. तुम्हालाही जर तिथे अपडेटेड पाहिजे असेल गोष्टी तर तुम्ही चॅनलला सुद्धा तिथे जॉईन करा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या शुद्धीपत्रकानुसार ज्या अगोदर जेई लेवलच्या जागा कमी होत्या त्या आता वाढून 83 म्हणजे 83 झालेल्या आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला त्या फक्त 35 जागा होत्या, आता त्या जागा वाढलेल्या आहेत, डबलच्याही वरती झालेल्या आहेत. त्याच्यामुळे कॅटेगरीनुसार सुद्धा जागा वाढलेल्या आहेत. आपण जर बघायला गेलो तर अनुसूचित जाती याच्यामध्ये प्रत्येक जे काही व्हर्टिकल रिझर्वेशन आहे याला सुद्धा त्याच्यामध्ये आता जागा आलेल्या आहेत. ओके, तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही जागा बघू शकता की किती जागा त्याच्यामध्ये वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ओके, खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की 11 तारीख त्यांनी शेवटची दिलेली आहे, तिथपर्यंत वाट न बघता आज उद्यामध्येच तुम्ही काय करायचंय, फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये डिटेल्स बायफर्केशन दिलेलं आहे, कारण ज्या राखीव जागा आहेत किंवा ज्याला आपण स्पेसिफिकली म्हणतो की रिझर्व्ह जागा आहेत त्या जर आपण बघितल्या
तर त्या जागा खूप जास्त आहेत. याच्यामध्ये ओपन साठी 25 जागा आहेत आणि राहिलेले जे पर्टिक्युलर पोस्ट आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या जागा, असे एकूण मिळून 83 वॅकन्सीज आता त्याच्यामध्ये क्रिएट झालेल्या आहेत. ओके, जेई लेवलच्या सिव्हिलच्या. ओके, आता याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला बघायचं झालं तर जो एक्झाम पॅटर्न होता तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या की ही जी एक्झाम आहे टीसीएस घेणार आहे. ओके, आणि टीसीएस चा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे त्यांनी भाग केलेले आहेत. नॉन टेक्निकल मध्ये परत त्यांनी स्पेसिफिकली मराठी, इंग्लिश लँग्वेज जे आहे इंग्रजी भाषा, त्यानंतर सामान्य ज्ञान, ओके, जनरल सायन्स आणि बुद्धिमत्ता याच्यावरती प्रत्येकाला ओके किती क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये 10 जे आहेत ते तुमचे पर्टिक्युलर क्वेश्चन दिलेले आहेत. आणि राहिलाय प्रश्न टेक्निकलचा, तर टेक्निकलला एकूण 60 एमसीक्यू असणार आहे आणि हे जे 60 एमसीक्यू आहेत हे कंप्लीट तुमच्या टेक्निकल वरती डिपेंड्स असणार आहे. टेक्निकल मध्ये सुद्धा त्यांनी एक्सप्लेन करताना किंवा एलॅबरेट करताना सिव्हिल, वॉटर आणि सीवेज, ओके, हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे फोकस याच्यावरती करायचा होता असं आपण आपल्या अगोदरच्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये किंवा युट्यूब चॅनलवरती सांगितलं होतं आपण सेशन मध्ये. आता मात्र त्यांनी हे बायफर्केशन सुद्धा डिटेल मध्ये दिलेलं आहे की त्याच्यामध्ये कुठले टॉपिक्स हे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 100 एमसीक्यू असणार आहे, त्याच्यापैकी टेक्निकलचे 60 आणि नॉन टेक्निकलचे 40 असे असणार आहे. सगळ्या पर्टिक्युलर पार्टची किंवा सेक्शनची जी लेवल आहे ती ग्रॅज्युएशन लेवल असणार आहे. ओके, आणि जे टॉपिक आहेत माध्यम आहे तर टेक्निकलचं तर तुमचं इंग्लिश मध्ये असणार आहे आणि बाकी जे आहे ते बायलँग्वेज मध्ये असणार आहे. 100 एमसीक्यू, इच एमसीक्यू हॅव्हिंग 2 मार्क्स, 200 मार्क्स तुमचे एकूण होतात आणि याच्यासाठी 120 मिनिट किंवा 2 तास त्यांनी दिलेले आहेत. डेफिनेटली ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही एक्झामिनेशन आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन, सरळ सेवा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॅटर्न सुद्धा लक्षात घ्या आणि याच्यामध्ये जो सिलेबस त्यांनी मेन्शन केलाय याच्यावरती थोडासा फोकस करा. टॉपिक वाईज जायचं झालं तर कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड खूप जास्त टॉपिक त्यांनी मेन्शन केलेले आहेत. ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, कन्स्ट्रक्शन मटेरियल्स, म्हणजे कन्स्ट्रक्शनचा एक मोठा पार्ट जो एनएमएमसी मध्ये येतो किंवा कॉर्पोरेशन्स मध्ये येतो तर याच्यामध्ये त्यांनी फोकस केलेला आहे. स्ट्रक्चरशी रिलेटेड त्यांनी मेन्शन केलेला आहे डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर अँड आरसीसी स्ट्रक्चर. ओके, एन्व्हायरमेंटल सायन्स, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग अँड सॉइल मेकॅनिक्स, ग्रीन बिल्डिंग अँड एनर्जी कन्झर्वेशन. जे कॉर्पोरेशनचा एरिया आहे त्याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर पार्ट ज्याला जास्त फोकस असतो अशा पर्टिक्युलर पार्ट वरती तुम्हाला इथे फोकस करायचा आहे आणि त्या टॉपिक वरती भर द्यायचा आहे. त्यांनी हा मेन्शन केलेला पार्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे टेक्निकल मध्ये बाकी विषय आहेत, हायड्रॉलिक्स असेल, मेकॅनिक्स ऑफ मटेरियल असेल, पेमेंट डिझाइन अँड मेंटेनन्स आहे, प्रीकास्ट अँड प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, सर्वेइंग, टॉस आहे, थेअरी ऑफ स्ट्रक्चर, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आहे आणि बेसिकली जे रिलेटेड सब्जेक्ट आहेत वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये इरिगेशन आणि पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, हे सब टॉपिक पॉइंट बाय पॉइंट त्यांनी दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो टेक्निकलशी रिलेटेड जे तुमचे 60 क्वेश्चन्स असणार आहे ते क्वेश्चन्स जर तुम्हाला परफेक्ट करायचे असेल, कारण आता बघा मधल्या काळामध्ये आपण वेगवेगळे एक्झामिनेशन दिल्यात, झेडपी असेल किंवा बाकी पर्टिक्युलर एक्झाम असेल किंवा सरळ सेवेचे काही एक्झाम्स दिल्यात, सीएच्या दिल्यात, जेईच्या दिल्यात, त्या केसमध्ये एखादा टॉपिक जर इथे वेगळा असेल तर तो टॉपिक तुम्हाला आता रिव्हिजन मध्ये करावा लागणार आहे. ओके, तर नवी मुंबईशी रिलेटेड हे अपडेट जे आहेत हे अपडेट याच्यासाठी दिलेत की ज्यांनी फॉर्म भरायचा राहिला असेल त्यांनी पटापट फॉर्म भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वेळ गेलेली नाही, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच घ्यायची असेल त्यांनी 7887811411 वरती संपर्क साधा. जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत त्यांनी डायरेक्ट व्हिजिट केली तरी चालेल आणि 9699897070 या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके,
कंप्लीट याच्या पुढेही येणाऱ्या ज्या एक्झामिनेशन आहे, मग WRD असेल, MJP असेल, त्याच्यासाठी सुद्धा ही बॅच तुम्हाला खूप फायदेशीर होणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर असेच अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं जे टेक्निकलचं इन्फिनिटी अकॅडमी चॅनल आहे आणि नॉन टेक्निकल साठीही स्पेसिफिकली स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे चॅनल आहेत. आणि टेक्निकलच्या सेंट्रल लेवलच्या एक्झामिनेशन साठी इन्फिनिटी एज्युकेशन AEJE हे चॅनल आहे. आणि पोलीस भरतीसाठी सुद्धा वेगळं चॅनल आहे. तुम्ही इंजिनिअरिंगचं चॅनल पटकन सबस्क्राईब करा. ओके आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. ओके विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन बॅचेस असतील किंवा बाकीच्या फ्री टेस्ट असतील तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं जे टेक्निकलचं ऍप आहे ते आताच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. डेली ज्या एक्झाम येणार आहेत त्या एक्झामशी संबंधित तुम्हाला टेस्ट त्याच्यामध्ये मिळतील, फ्री टेस्ट मिळतील. तर तुम्ही आजच हे जे ऍप आहे हे डाउनलोड करा, कारण याच्यामध्ये आपण डेली MCQ हे फ्री मध्ये देत आहोत आणि येणाऱ्या एक्झामच्या नुसार आपण देत आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल साठी टेलिग्राम चॅनल आपले जेवढे आहेत, तुमच्या स्पेसिफिक एक्झामिनेशन सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. इन्फिनिटी अकॅडमी आहे, इन्फिनिटी JEE, WRD, PWD, ZP, सिव्हिल, सरळ सेवा लेवलला आणि तुमच्या MES लेवलला वेगवेगळे चॅनल आहेत. टाउन प्लॅनिंग साठी सुद्धा वेगळं चॅनल आहे, सेंट्रलच्या एक्झाम साठी वेगळं चॅनल आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला स्पेसिफिकली जिथे इन्फॉर्मेशन येते ते चॅनल तुम्ही जॉईन करायचंय, तुमच्या मित्रांनाही जॉईन करायला सांगायचंय. जर तुम्हाला नॉन टेक्निकलचं काही पाहिजे असेल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी याच्यावरती तुम्हाला फ्री टेस्ट असतील, फ्री PDF मटेरियल असेल, हे तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुम्ही पुणे किंवा नाशिकमध्ये असाल तर आमच्या त्या पर्टिक्युलर ऑफिसला व्हिजिट द्यायला विसरू नका. पुण्यामध्ये मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे तुम्ही येऊ शकता आणि आमच्या फॅकल्टी सोबत किंवा काउन्सिलर सोबत तुम्ही गाईडलाईन घेऊ शकता. आणि नाशिकमध्ये जर असाल तर अशोक स्तंभाजवळ आपलं उपाध्याय अभ्यासिका बिल्डिंग जी आहे त्या तिथे आपलं ऑफिस आहे. नाशिकच्या विद्यार्थ्यांनी तिथेही संपर्क केला तरी चालेल, तिथेही आपली टीम आहे जे तुम्हाला गाईड करेल. ओके तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे सेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू सो मच.